उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनच्या पहिल्यांदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला कोणीतरी हा प्रश्न विचारलेला, पण तुम्हाला सांगू का, माझे भाऊ, मला दोन भाऊ आहेत आणि माझे भाऊ जगात भारी आहेत म्हटलं तरी चालेल. आणि लाखात नाही, करोडोत एक आहेत. कारण मला त्यांनी अशा वेळी सावरलंय की माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे मी अजून पण शून्यच आहे, तरी सुद्धा मला त्यांनी काहीच कमी पडू दिलं नाही. आणि माझ्या भावांसाठी मला खरोखर खूप अभिमान आहे. आणि माझ्या वडिलांनंतर त्यांनी मला आयुष्यात खूप साथ दिल्या, दुःखात साथ दिल्या. अजून म्हणजे आजपर्यंत सुख काय असतंय मला माहित नाही, पण प्रत्येक वेळी दुःखात माझा हात त्यांनी पकडला, कधीच सोडला नाही. आणि म्हणून मला सगळ्यात आधी माझे भाऊ आठवतात. म्हणजे माझ्या आयुष्यात सुखाचे प्रसंग खूप कमी आहेत. सुखाचे प्रसंग असं म्हणजे खूप जास्त दुःखाचे प्रसंग आहेत, आणि त्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला सावरलंय, त्यांनी माझा हात पकडून ठेवला. ज्या ज्या वेळी मला असं वाटतं की माझ्यावर खरंच खूप मोठं संकट आले, त्यावेळी मला कधीच असं त्याचं म्हणजे त्या संकटाला मी घाबरत नाही. कारण माझे भाऊ माझ्या बरोबर असतात. एकमेव भाऊच असे आहेत सगळ्या नात्यात, तेच फक्त माझ्या बरोबर असतात. आणि सगळी नाती त्यांच्यातच आहेत. सगळ्या नात्यांचं मिश्रण आहेत ते. इतकं देवानं मला काय म्हणतात ते, खूप नशीबवान बनवलंय भावांच्या बाबतीत. कारण माझे भाऊ खरोखर सगळ्यात भारी आहेत. आणि ते लोक म्हणतात की नाही, इस्टेटीचं वगैरे, ते कुठल्या जगातल्या सगळ्या इस्टेटी त्याच्या पुढं कमी आहेत. इतके चांगले माझे भाऊ आहेत. तर मला त्याच्या पुढं ना, खरंच मला शब्द आठवत नाहीत. शब्दात त्यांना व्यक्त करताच येत नाही. इतका चांगुलपणा त्यांच्याकडे आहे. एक भाऊ म्हणून माझ्यासाठी त्यांनी जे केले ते आतापर्यंत कुणीच केलं नाही. त्यामुळं फक्त एवढंच म्हणेन, तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पण असे भाऊ आहेत का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचे भाऊ कसे आहेत. कारण मी तर खूप नशीबवान आहे. इतके चांगले भाऊ मला देवानं दिलेत. म्हणजे जगातली सगळी दुःख मला दिलेत, पण त्याचा एवढासा लवलेशी माझ्या म्हणजे वाट्याला येऊ दिलं नाही माझ्या भावांनी. खूप नशीबवान आहे मी. त्यामुळं फक्त आणि फक्त भावासाठी होते हे शब्द. तुमचे भाऊ नक्की सांगा कसे आहेत मला कमेंटमध्ये. कसं आहे माहिती आहे का, ज्या ज्या वेळी म्हणजे माझ्याकडं आता समजा घर आहे म्हटल्यानंतर काहीतरी अडचणी येतातच. माझ्याकडं पैशाच्या तर खूप अडचणी आहेत. आणि आता एक आठवडा झालं घरचा म्हणजे गॅस संपलेला, आणि माझ्या भावाचं खूप बारीक लक्ष असते. तर मी सांगत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे, पण माझा भाऊ माहिती आहे का, तो अशा घरातल्या बारीक सारीक गोष्टींकडे पण लक्ष ठेवतोय. त्याचा संसार बघून माझ्या संसारात स्वतःच्या घरातला गॅस आणून दिला. आणि 3-4 दिवस परत मी अजून गॅस आणला नाही म्हटल्यानंतर गॅससाठी पैसे पण दिला. म्हणजे आता ह्या 2 दिवसाच्या आधी तर मला त्याच्याकडे काही मागायची गरजच लागत नाही. कारण तो मला इतकं समजून घेतो की जगात कुठला भाऊ असा असेल असं वाटत नाही मला. तरी सुद्धा मी इतकी नशीबवान आहे. तर तुम्हाला पण तुमच्याकडे असा भाऊ असेल तर खरोखर कमेंटमध्ये सांगा, माझ्या भावासारखा कुणाला भाऊ आहे का.
वडिलांनंतर आहे ना, खूप मोठा आधार आहे मला.